अंबरनाथमध्ये भर दिवसा महिलेची चाकूने भोसकून हत्या। पूर्वेच्या हुतात्मा चौक परिसरातील घटना। पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ एका महिलेवर चाकू हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली आहे। दिवसाढवळे हा चाकू हल्ला करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। सीमा कांबळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून आरोपी आणि महिला दोघेही शिवमंदिर परिसरातील बारकुपाडा येथे राहत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे। दरम्यान अवघ्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपी राहुल भिंगारकर या तरुणाला ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सीमाने राहुल यास पैसे दिले होते, मात्र राहुल पैसे देण्यास टाळाटाळ करत होता। त्यातून सीमा आणि राहुल हे पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ या संदर्भात बोलत असताना त्यांच्यात वाद झाले। त्या वादातून राहुलने सीमाची चाकूने भोसकून हत्या केली, तसेच घटनास्थळावरून पसार झाला होता। घटनास्थळी शिवाजी पोलिसांनी धाव घेत तपास करत आरोपी राहुल यास ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे। नमस्कार। आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे। त्यामध्ये सीमा कांबळे वय 42 वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे। त्या हत्येचं प्राथमिक जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे। आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते, त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते। त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे। यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि FIR दाखल करण्याची कारवाई चालू आहे। त्या अनुषंगानं आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे। तक्रार अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता। या अनुषंगानं पोलीस स्टेशनला याविषयी तक्रार प्राप्त झालेली नाही असं आमचे सिनियर PI यांनी सांगितलेलं होतं। मी त्या अनुषंगानं PI साहेबांना ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे की ज्या व्यक्तीची वाहन नादुरुस्ती झालेली आहे आणि ज्या व्यक्ती जखमी झालेला आहे त्या दोन्ही लोकांना बोलून घ्या आणि त्यांच्या तक्रारी घेण्यास सांगितलं। लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घेऊ। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, अंबरनाथ।